अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। जन्मोजन्माचे ऋणाबंध असल्याशिवाय स्वामी कोणाच्याच आयुष्यात येत नाही। म्हणूनच श्री स्वामी समर्थांची सेवा नेहमीच करा, मनापासून करा, वारंवार करा। श्री स्वामी समर्थ सर्वांना, स्वामींच्या फॅमिली तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ आहे स्वामींच्या केंद्रात गेल्यानंतर नैवेद्य दाखवताना आपण कोणती दक्षता बाळगायची ती पहा। पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला, आमच्या केंद्रात आमच्या कराड तालुक्याचे भावी नवीन आमदार माननीय अतुल बाबा भोसले आरतीला उपस्थित होते। बघा, स्वामी सेवा साक्षात अतुल बाबा ही करतात, मग आपण का नाही केली पाहिजे? तर चला मेन मुद्द्यावर येऊया। स्वामी आरती चालू असताना आपण कोणती दक्षता बाळगावी? आरती चालू व्हायच्या अगोदर महाराजांना नैवेद्य दाखवताना व आरती चालू असताना आपापसात कधीच बोलू नये। आरती चालू असताना सर्व महिला सेवेकऱ्यांनी डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा। केंद्रात येताना कोणत्याही सेवेकऱ्यांनी काळे वस्त्र बिलकुल घालू नये। केंद्रात येताना नेहमी पाय धुवूनच आत यावे। पुरुषांनी केस व दाढी वाढवू नये। केंद्रात स्वामी महाराजांचा फोटो सोबत कोणत्याही सेवेकऱ्यांनी आरती चालू असताना सेल्फी काढू नये। महाराजांचा नैवेद्य कसा दाखवावा हे प्रत्येक सेवेकऱ्यांनी शिकवावे। मी या मार्गात खूप वर्षापासून आहे, मला सगळंच कळतं। सगळ्यांनी माझंच ऐकलं पाहिजे असं कधीच बोलू नये। केंद्रात सर्वांशी आदरातिथ्य बोलावे व सर्वांनी एकमेकाशी बोलताना आवाजावच बोलवावं। आरती झाल्यावर रांगेतूनच दर्शन घ्यावे। हवन चालू असताना एकमेकांना बोलू नये, एकमेकांकडे बघू नये, हसू नये, कोणत्याही खाणाखुणा करू नये। मुलींनी मुलांचे कपडे कधीच घालू नये। महाराजांना नैवेद्य दाखवताना कोणत्याही सेवेकऱ्यांनी औदंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारू नये। केंद्रात कोणाचाही कधीच कसलाच अपमान करू नये। सर्वांना आदराने बोलवावे। कारण या गोष्टी का कराव्यात तर तिथे साक्षात महाराज उपस्थित असतात। महाराज प्रत्येकाकडे लक्ष ठेवतात, महाराज प्रत्येकांच्यात वास करतात, महाराज सगळीकडे लक्ष ठेवून असतात। आणि जर महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला टाळाव्याच लागतील। स्वाभिमानतेने आपण केंद्रात आलो पाहिजे, प्रसन्नतेने आपण केंद्रात वावरलो पाहिजे, मनात पॉझिटिव्ह थिंक ठेवूनच स्वामींचा आशीर्वाद घेतला पाहिजे। आरतीला शांतमय वातावरणातच उभं राहिलो पाहिजे। ज्या ज्या गोष्टी गुरुमाऊलींनी सांगितल्या त्या गोष्टीचे पालन करूनच आपण आरतीला उभं राहिलो पाहिजे। स्वामी महाराज आपल्या समोर उभे नसतात तर आपल्या जवळ आसपास वावरत असतात। म्हणूनच सर्व गोष्टींचे पालन करून आपण आरतीला केंद्रात गेलो पाहिजे। ह्या आरतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। आरतीला आपण गेल्यामुळे महाराजांचा आशीर्वादच नाही तर साक्षात महाराजांचे दर्शन भेटते। ते कसे मी तुम्हाला सांगते। आरती चालू असताना 1 सेकंद जरी तुम्ही डोळे झाकून स्तब्ध राहिला तर तुम्हाला तुमच्या दोन्ही भुवयांच्यामध्ये महाराजांची प्रतिकृती साक्षात दिसेल। अनुभव घ्या, प्रयत्न करून बघा, निश्चितच महाराज तुमच्या दोन्ही भुवयांच्यामध्ये वास्तव्यात दिसतील। अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव येतात। म्हणूनच तुम्ही आरतीला सगळे जाताना नियमांचे पालन करा, एकमेकांना सांगा, प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने याचे पालन केले पाहिजे। आपल्या हातून एक स्वामी सेवाच घडेल, स्वामी सेवेचा लाभ मिळेल, पुण्य मिळेल। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुम्हाला जर या गोष्टी पटल्या असतील, दिंडोरी प्रणित मार्गातील या सर्व गोष्टींचे तुम्हाला पालन करावेसे वाटत असेल तर निश्चितच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मार्फत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील। ते व्हिडिओ स्वामी मार्गातील असतील, ते व्हिडिओ स्वामी मार्गांच्या हितगुज मधील असतील, ते व्हिडिओ स्वामी समर्थांच्या अनुभवाचे असतील किंवा असेच साधारण छोटे मोठे माहिती संदर्भात असतील, ते तुमच्या मार्फत निश्चितच पोहोचतील। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।